वाशिममध्ये मागील 5 दिवसांपासून महिलांचं आमरण उपोषण सुरू आहे। शहरातील आरोग्य विभागाच्या जागेवर अतिक्रमण करून राहणाऱ्या लोकांना जागा खाली करण्याचे आदेश देण्यात आले। मात्र राहण्यासाठी पर्यायी जागा देण्याच्या मागणीसाठी महिलांचं उपोषण सुरू आहे। शक्तीपीठ महामार्गाला विरोध असतानाच नांदेडमध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ शेतकऱ्यांनी मोर्चा काढला। यावेळी शेतकऱ्यांनी समर्थनाचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिलं। मोर्चात वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। चंद्रपूरच्या बल्लारपूरमध्ये वंचित बहुजन आघाडीने अनोखी पदयात्रा काढली। शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील अडथळे दुरुस्त करण्याच्या मागणीसाठी पदयात्रा काढली। महामार्गावर अपघातांचं प्रमाण वाढल्यामुळे वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली आहे। नाशिकच्या दिंडोरीमधील वणी चारोसे गावात पाणी टंचाई निर्माण झाली, त्यामुळे संतप्त महिलांनी हंडा मोर्चा काढत ठिय्या आंदोलन केले। तसंच गावाला नियमित सुरळीत पाणीपुरवठा करावा अशी मागणी करण्यात आली। नाशिकच्या येवल्यात एसटी भाडेवाढ विरोधात शिवसेना ठाकरे पक्ष आक्रमक झाला। येवला बस स्थानकात बस रोखण्यात आली। एसटी भाडेवाढ रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। पंढरपुरात ऊसाच्या दरासाठी शिवसेना ठाकरे पक्षातील युवा सेना आक्रमक झाली। ऊस दर हंगाम संपत आला तरीही एफआरपी पासून ऊस उत्पादक शेतकरी वंचित आहे, त्यामुळे ऊस दर प्रश्नावर प्रशासनाने हस्तक्षेप करावा अशी मागणी युवा सेनेने केली आहे। पोलिसांनी अटक केली आहे। बऱ्याच दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देणारा आरोपी कंवरला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलंय। त्याच्यावर अनेक चोरीच्या गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। साकळमध्ये अपहरण करण्याचा प्रयत्न करून चोरी करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली। पुणे नाशिक महामार्गावर प्रवाशाला चाकूचा धाक दाखवून चोरी करण्यात आली। या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून कोयता मोबाईलसह 2 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे। सांगलीच्या एमडी ड्रग्सचे गुजरात आणि मुंबई कनेक्शन समोर आले। विट्यात बनला जाणारा ड्रग्ज मुंबईला पाठवला जात असल्याची माहिती मिळाली। या प्रकरणी तपासासाठी सांगली पोलिसांची 3 पथकं मुंबई आणि गुजरातला रवाना झाली आहेत। पिंपरी चिंचवडमध्ये एकाच दिवशी 7 आत्महत्यांच्या घटना घडल्या। 6 जणांनी गळफास घेऊन आत्महत्या केली, तर एकानं इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली। एकाच दिवशी 7 आत्महत्येच्या घटनांमुळे शहर हादरलंय। अकोल्यात हेल्मेट सक्तीसाठी पोलीस ॲक्शन मोडवर आले। हेल्मेटचा वापर न करणाऱ्या दुचाकी स्वारांवर तातडीनं कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिले। अपघातात दुचाकी स्वारांच्या मृत्यूचं प्रमाण वाढल्यामुळे कारवाई करण्यात येते। पुण्यातील कोंढव्यात बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या 7 परदेशी नागरिकांची हकालपट्टी करण्यात येणार आहे। पारपत्र आणि विजाची मुदत संपल्यानंतरही कोंढवा परिसरात या परदेशी नागरिकांचं बेकायदेशीर वास्तव्य आहे, त्यामुळे परकीय नागरिक नोंदणी विभागाकडून ही कारवाई करण्यात आली। अहिल्यानगर जिल्ह्यात श्रीरामपूर तालुक्यात वाळू तस्करांनी राडा घातलाय। महसूल अधिकाऱ्यांसह पोलीस कारवाईसाठी गेले असता त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला। वाळू तस्करांच्या दगडफेकीत पोलीस वाहनांचं नुकसान झालेलं आहे, तर अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून 30 ते 40 इसमांवर विविध कलमांवर गुन्हा दाखल झालाय। तुळजापूर घाटामध्ये खासगी बसचा भीषण अपघात झाला। या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर 38 जण जखमी झाले। चालकाचा ताबा सुटल्यानं हा अपघात झालाय। जखमींवर उपचार सुरू आहेत। मुंबईच्या मुलुंडमधील नागरिकांनी धारावी प्रकल्पाला विरोध केलाय। मुलुंडमध्ये होत असलेल्या धारावीच्या पुनर्वसनाला विरोध केला जातोय, त्यामुळे मुलुंड नाही तर नवीन धारावी अशा आशयाचे बॅनर लावून पुनर्वसनाला विरोध केला जातोय। पुण्याच्या खेड तालुक्यातील शिंदे गावातील एक रस्ता पोलीस बंदोबस्तात खोदण्यात आल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय। त्यामुळे संत तुकाराम नगर वस्तीकडे जायला रस्ता नाही। त्यात गावच्या माजी सरपंचाचं चाकडमध्ये निधन झाले। त्यांचा मृतदेह घरी आणण्यासाठी रस्ताच नसल्यानं नागरिकांनी रोष व्यक्त केला। मावळमधील दारुंब्रे गावात विहिरीत साखर कारखान्याचे पाणी सोडत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला, त्यामुळे गावातील पाणी दूषित होऊ लागले। त्यासाठी प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी कल्याणच्या तहसीलदाराची भेट घेतली। कल्याणमध्ये 1250 बांगलादेशींचे अर्ज आले, त्या संदर्भात सोमय्या यांनी तहसीलदारांची भेट घेतली आणि तातडीनं कारवाई करण्यासाठी तहसीलदारांना निवेदन दिले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पद्मश्री पुरस्कार घोषित झालेल्या डॉक्टर विलास डांगरेंची भेट घेतली। नागपूरमध्ये डांगरेंच्या घरी जाऊन फडणवीसांनी त्यांचं अभिनंदन केले। होमिओपॅथिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी विलास डांगरेंना पुरस्कार जाहीर झाला। मंत्री उदय सामंत यांनी मराठी साहित्य संमेलनाच्या तयारीचा आढावा घेतला। संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात असल्याची माहिती सामंतांनी दिली। तसंच मराठी भाषेवर होणारी दादागिरी खपवून घेणार नसल्याचा इशाराही सामंतांनी दिला।
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अडचणीसंदर्भात बैठक पार पडली। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली। धनंजय मुंडे बैठकीला ऑनलाईन उपस्थित होते। बीड जिल्हा बँकेला 300 कोटींचं सॉफ्ट लोन देण्याची मागणी यावेळी मुंडेंनी केली। माळशेजमध्ये महामार्ग पोलिसांनी बाईक रॅलीचं आयोजन केलं होतं। रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत रॅली आयोजित केली होती। रॅलीत शेकडो नागरिकांनी सहभाग नोंदवला। यावेळी पोलिसांनी रस्ता सुरक्षेबाबत नागरिकांना मार्गदर्शन केलं। प्रत्येक आठवड्यात जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांनी गाव भेटी कराव्यात असे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिले। जिल्हाधिकाऱ्यांनी 1 दिवस तर तहसीलदारांनी गावात 2 दिवसाचा दौरा करावा असे निर्देश बावनकुळेंनी दिले। शिवसेना शिंदे पक्षाचे बेपत्ता पदाधिकारी अशोक धोडी यांच्या शोधासाठी पोलिसांच्या टीम तैनात करण्यात आल्या। डहाणू परिसरातील बंद असलेल्या दगडखाणींची पोलिसांकडून तपासणी केली जाते, तर अशोक धाडीचा घातपात झाल्याचा पोलिसांना संशय आहे। मुंबई पुणे मार्गावरील बोरघाट मिसिंग लिंकला हुतात्मा वीर शिंगरोबा धनगर बोगदा असं नाव द्या अशी मागणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली। तसंच पत्र पडळकरांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले। त्यामुळे या वीर शिंगरोबाच्या शौर्य कथेला उजाळा देण्याची विनंती त्यांनी पत्रात केली। उद्या मुंबईत राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेचा मेळावा पार पडणार आहे। विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर मनसेचा हा पहिलाच मेळावा असणार आहे। मेळाव्यातून राज ठाकरे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत। रायगडच्या पालकमंत्री पदावर शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे। रायगडचं पालकमंत्रीपद आदित्य तटकरे, भरत गोगावले यांच्यात विभागून देण्याची चाचपणी सुरू असल्याचं समजतंय। रायगडने संपूर्ण कोकणात आपली ताकद असल्याचा दावा शिवसेनेच्या नेत्यांनी केला। त्यामुळे रायगडचं पालकमंत्रीपद शिवसेनेलाच मिळायला हवं अशी मागणी शिवसेना आमदारांनी केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी रायगडच्या पालकमंत्रीपदावर प्रतिक्रिया दिली। मुख्यमंत्री मंत्रिमंडळातील बहिणीला पोरखं करणार नाही, ते महिलांचा सन्मान करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। तर पालकमंत्रीपदाचा निर्णय आम्ही मुख्यमंत्र्यांवर सोडल्याचंही चव्हाणांनी सांगितलं। सीआयडी असेल, SIT